माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय सर्वसामान्य जड जीवांना उपदेश करण्याचे काम करतात की हे जनांनो, हे सज्जनांनो, तुम्ही काय करा, जीवन जगत असताना ईश्वराचं नामचिंतन करा. कारण या देहाचा काही भरोसा नाहीये. म्हणून प्रत्येक क्षणाला ईश्वराचं चिंतन जीवनामध्ये माणसाच्या होणं खूप गरजेचं आहे. आणि असं चिंतन तुमच्या जीवनामध्ये जर केलं तर भवसिंधू तरुण जाण्यासाठी हे नाम तुमच्या जीवनामध्ये असणार उपयोगाला येईल. आणि त्या देवाची प्राप्ती जर तुम्हाला जर करायची जर असेल तर तुम्हाला संताची संगत करावी लागेल. संगती महत्वाची आहे जीवनामध्ये. आणि अशा संताची संगती जर तुमच्यामध्ये तुम्ही जर केली तर संत हा देव आणि आपल्या मधला दुवा आहे, संपर्क आहे. तुमचा संपर्क साधवण्याचं काम, तुम्हाला साधन करण्याचं काम संत सांगतील. आणि म्हणून त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये होईल. तुकोबराय म्हणतात, जीवन जगत असताना या इहलोकामध्ये आपल्या डोळ्यामध्ये धूर गेलेला आहे. धूर कोणाच्या डोळ्यामध्ये सत्तेचा धूर आहे, कोणाच्या डोळ्यामध्ये संपत्तीचा धूर आहे, कोणाच्या डोळ्यामध्ये ऐश्वर्याचा धूर आहे. म्हणून असा धूर तो दिसत नाही, पण त्या पडद्याच्या पलीकडचं त्या धूर गेलेल्या माणसाला दिसत नाहीये. म्हणून तुकोबराय म्हणतात की असा धूर माणसाच्या डोळ्यामधला काढला पाहिजे आणि हा परमार्थ जीवनामध्ये केला पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून पहा, जीवन जगत असताना माणसाने ईश्वराचं चिंतन जीवनामध्ये केलं पाहिजे. बघा, त्याच्याशिवाय जीवन असणारं निरर्थक आहे. म्हणून पहा, जीवन जगत असताना ईश्वराचं चिंतन माणसाने जीवनामध्ये केलं पाहिजे. चिंता कधी जीवनामध्ये करायची नाही, चिंतन जीवनामध्ये करायचं. चिंतने चिंतने तद्रुपता. म्हणून ईश्वराचं भजन जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण महाराज आपल्याला ना या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याने कशासाठी पाठवलं? या ठिकाणी ईश्वराचं चिंतन करण्यासाठी पाठवलंय आपल्याला. त्या आईच्या गर्भामध्ये असताना सुद्धा बालक कधी कधी म्हणत असतो की हे देवा, या आईच्या गर्भाच्या बाहेर मला एकदा असणार येऊ दे आणि नंतर मग मी तुझी असणारी आराधना करेन. एक वेळा करी या दुखावे एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे. तो जीव त्या भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो की देवा, एकदा या असणाऱ्या गर्भामधून असणार बाहेर काढ आणि बाहेर काढल्याच्या नंतर तुझी असणारी आराधना, तुझं नामस्मरण मी माझ्या जीवनामध्ये करेल. पण गर्भाच्या बाहेर आला की लगेच तो म्हणतो काय, कोहम, कोण आहेस तू? हु आर यू? तू कोण आहेस? मी तुला ओळखत नाहीये. आणि तो रडण्यासाठी प्रारंभ करतो. का? कारण की ही माया असणारी या असणाऱ्या भूतलावरती आल्याच्या नंतर ती माया असणारी त्याला जखडते आणि तो असणार सर्व विसरून जातो. आणि या मायेच्या असणाऱ्या
सानिध्यामध्ये असणारं त्याचं जीवन जगायला प्रारंभ सुरुवात होते. म्हणून जीवन माणसाला भगवान परमात्म्यानं दिलंय. कशासाठी दिलंय? भगवंताचं भजन करण्यासाठी दिलंय. देवे दिला देया भजन गोमता तोया झाला पाटाबादी केला तोया झाला पाटाबादी केला तोया झाला पाटाबादी केला देवे दिला देया भजन कशासाठी दिला हा देह? हा आजी डॅडी कशासाठी दिला देह हा? भोजना गोमटा. काय म्हटले महाराज? असं म्हटले का? नाही, भजना गोमटा सांगितलं. पण महाराज आपण या ठिकाणी येतो पण भजनासाठी नाही तर भोजनासाठीच काही काही येत असतात महाराज. काही काही लोक या जीवनामध्ये जगत असताना खाण्यासाठी येतात. मग खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? ही मोठी शोकांतिका जीवनामध्ये. जगण्यासाठी खाल्लं पाहिजे, खाण्यासाठी माणसाने जीवनामध्ये जगलं नाही पाहिजे. आणि जगत असताना काहीतरी उत्क्रांती काहीतरी असणारं जीवनामध्ये माणसाने केली पाहिजे. म्हणून हा देह जीवनामध्ये जो भेटलाय तो भजन करण्यासाठी, ईश्वराचं चिंतन मन निरिध्यासन करण्यासाठी भेटलेला आहे. जने हा जीवा दिला करीन मी चिंतन जग जीवन नारायण. ऐका नाही, महाराजांनी सांगितलं की ज्याने हा जीव दान दिलाय, दान. बरं का, किती महत्वाचा देह आहे बघा. किती महत्वाचा आहे, किती किंमत आहे याची. याची किंमत मोजता येणार नाही महाराज. पैशामध्ये याची किंमत मोजता येणार नाही. पहा, या देहाची किंमत जर तुम्हाला कळायची झाली तर एखादा अवयव तुमचा असणारा संपू द्या. एखादा अवयव असणारा जर खराब झाला आणि तुम्ही जर डॉक्टरकडे गेले ना तर डॉक्टर त्याची किंमत तुम्हाला सांगेल किती किंमत आहे. मग एका अवयवाची जर एवढी किंमत आहे तर एवढा सुंदर देह तुम्हाला असणारा भगवान परमात्म्याने दिलाय. किती महत्वाचा आहे हा दुर्लभ आहे देह. हा पुन्हा पुन्हा असणारा जीवनामध्ये प्राप्त होत नाहीये. 84 लक्ष फेरा फिरून असणाऱ्या माणसाला हा माणूस देह प्राप्त होतो, हा मानव देह प्राप्त होतो. हा खूप दुर्लभ आहे. आणि तेव्हा मानव देह प्राप्त झाल्याच्या नंतर मग आपण ठरवायचं जीवनामध्ये, जीवन जगत असताना चांगलं करायचंय की वाईट करायचंय, आपल्या जीवनामध्ये काय करायचंय हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून पहा, हा देह खूप दुर्लभ आहे. शास्त्रकार सांगतात 3 गोष्टी जीवनामध्ये जगत असताना दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या जीवन जगत असताना. एक मानव देह प्राप्त होणं हे दुर्लभ आहे. दुसरं, जीवन जगत असताना एखाद्या सत्पुरुषाची, चांगल्या माणसाची संगती जीवनामध्ये प्राप्त होणं हे सुद्धा तेवढंच दुर्लभ आहे. कारण असे माणसं सहजासहजी जीवनामध्ये कधी प्राप्त होत नाहीत. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आपल्या जन्मामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, म्हणून असे माणसं आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतात. दुसरा, सत्संग, कथा, कीर्तन जीवनामध्ये प्राप्त होणं हे सुद्धा खूप दुर्लभ आहे. सत्संगती दुर्लभ संसारा निमिष दंड भई कहिवा. सत्संगती दुर्लभ संसारा निमिष दंड भई राम सिया राम सिया राम.
म्हणतात साहेब की सतसंगती दुर्लभ संसारा निमिष दंड भैये कही बारा सतसंगती दुर्लभ संसारा निमिष दंड भैये कही बारा. ही सत्संगती खूप दुर्लभ सांगितली जीवन बहु अवघड आहे संत भेटी परी जगाचे ठिकाण कृपा केली. खूप अवघड आहे जीवनामध्ये संताची भेट होणं, पण त्या भगवान परमात्म्याने कृपा केली आणि म्हणून हा सत्संग जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून पहा, हा सत्संग कोणाच्याही जीवनामध्ये प्राप्त होत नाहीये. हा सत्संग कोणाच्याही दारात होत नाहीये. तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये म्हणतात, आसन वसन दारासन दुर्जन के घर होय. आसन वसन दारासन दुर्जन के घर होय. सत्संगती हरि भजन तुलसी दुर्लभ होय. आसन वसन दारासन अनेक असणाऱ्या गोष्टी दुर्जनाच्या घरी होत असतात, पण ही सत्संगती संत भजन हरिभजन हे कोणातरी एखाद्या दुर्मिळ व्यक्तीच्या घरी असणार होत असतं. भाग्यवंत घरी भजन भजन भाग्यवंता घरी भजन पूजन आणि त्याची वाट पाहे रघुनंदन. म्हणून आज महाराज खरोखर आजे भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद आहेत बरं का, कारण की आज तुमचे पितर तुम्हाला असणारे त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याचं काम करत असतील की हा असणारा सुंदर सोहळा तुम्ही असणारा तुमच्या दारामध्ये या ठिकाणी संपन्न करण्याचं काम केलंय. म्हणून खरोखर तुमचे पितर तुम्हाला असणारा त्या ठिकाणी आशीर्वाद दिल्याशिवाय तुका मन पितृ आशीर्वाद देते. आशीर्वाद देते. माझ्या पदरचं नाही बोलत ना, आशीर्वाद देते ऐका नाही, आशीर्वाद देण्याचं काम पितर करत आहेत. म्हणून पहा, हे पितृदोष खूप जीवनामध्ये घातक आहे बरं का. म्हणून या पितरांना सुद्धा संतुष्ट जीवनामध्ये केलं पाहिजे. तुम्ही म्हणत असताल, कधी कधी काही माणसं म्हणतात, सुशिक्षित झालेले विचार करतात, बोलत असतात ते की महाराज माणूस गेला म्हणजे त्याचं सगळं झालं, पुन्हा काय होईल? काहीच नाही, त्याचं उरत शिल्लक काही राहत नाही. आणि कशासाठी हे तुम्ही सर्व करताय? उगतच असणारं, त्याचा असणारा सावडण्याचा विधी, त्याचा असणारा म्हटले परत आणखीन
दशक्रिया विधी, त्याचा असणारा गंगापूजन सोहळा, त्याचं वर्ष श्राद्ध पुण्यतिथी, हे कशासाठी कोणाला वेळ आहे हो? असं काही काही माणसं म्हणतात बरं का. पण पहा, शास्त्र सांगतं की हे वर्ष श्राद्ध. ऐका ऐका, लक्ष द्या. जाऊ द्या, लाईट जाऊ द्या, काय टेन्शन नाही. ती आपल्यात नव्हतीच, गेली, जाऊ द्या. म्हणून लक्ष द्या.